हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आता आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत। तर ब्रेकआउट स्टॉकमध्ये फर्स्ट स्टॉक आहे रेन इंडस्ट्री। तर चला मग बघूया रेन इंडस्ट्री। बघा, रेन इंडस्ट्री ऑलरेडी हे अपवर्ड डायरेक्शनला आहे। ऑलरेडी स्टॉक हा वरतीच गेलेला आहे। नंतर इथं स्टॉकने थोडं कन्सोलिडेशन केलं। नंतर इथं बघा, हा झाला सपोर्ट, हा सपोर्ट। इथं स्टॉकने सपोर्ट घेतला आहे कन्सोलिडेशन करत। नंतर बघा, इथं ही ट्रेंड लाईन आली, हा रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट येण्याच्या तयारीत आहे। बघा, व्हॅल्यूम हे पॉपअप झालेले आहे। व्हॅल्यूम जबरदस्त व्हॅल्यूम आलेले आहेत। तर अशा प्रकारे ब्रेकआउट आता आलेला आहे, म्हणजे ब्रेकआउट येण्याच्या तयारीतच आहे। तर आता स्टॉकची प्राइस आहे 186। फर्स्ट टार्गेट आहे 240 आणि सेकंड टार्गेट आहे 268। तर आपण स्विंग ट्रेडिंगसाठी यूज करू शकतो। तर हा आपला विकली चार्ट असल्यामुळे सर्वांना माहिती आहे विकली चार्टला वेळ लागतो। मी एक व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये सांगणारच आहे कोणती टाईम फ्रेम लॉंग टर्मसाठी स्विंग ट्रेडिंगसाठी आपण घेतली पाहिजे। अशा प्रकारे यामध्ये ब्रेकआउट येण्यातच आहे आणि व्हॅल्यूम जबरदस्त आलेला आहे। तर हा आपला फर्स्ट स्टॉक झाला। तर आता आपण सेकंड स्टॉक बघूया। सेकंड स्टॉक आहे फर्स्ट स्टॉक। तर सेकंड स्टॉक आहे नॅशनल ॲल्युमिनियम। सेकंड स्टॉक आहे नॅशनल ॲल्युमिनियम। तर हा सुद्धा अपट्रेंडमध्ये स्टॉक सुरू आहे। त्यानंतर स्टॉकने काही कन्सोलिडेशन केलं। त्यानंतर बघा, इथं सपोर्ट, इथं सपोर्ट। नंतर थोडं करेक्शन आल्यानंतर बघा, इथं रेजिस्टन्स घेतला, इथं रेजिस्टन्स आणि इथं विथ व्हॅल्यूम ब्रेकआउट आलेला आहे। इथं ब्रेकआउट आलेला आहे विथ व्हॅल्यूम आणि रिटेस्टसुद्धा केलेला आहे आणि स्टॉक आता वरती गेलेला आहे। तर सेकंड स्टॉक आहे नॅशनल ॲल्युमिनियम। तर आपण याचा स्टॉप लॉस आपण इथं लावू शकतो। नंतर थर्ड स्टॉक आहे IDBI बँक। थर्ड स्टॉक आहे IDBI बँक। तर बघा, IDBI बँकमध्ये हा आपण सपोर्ट काढला, रेजिस्टन्स। नंतर इथं बघा, ही आपण इथं एक पॅटर्न काढलं बघा, असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न। त्यानंतर इथं रेजिस्टन्स आणि इथं पुन्हा रेजिस्टन्स घेऊन ब्रेकआउट आलेला आहे आणि इथं सपोर्ट। नंतर इथं विथ व्हॅल्यूम ब्रेकआउट आलेला आहे। व्हॅल्यूमसुद्धा एकदम स्ट्रॉंग व्हॅल्यूमसुद्धा आलेले आहेत आणि आता ब्रेकआउट येण्याच्या तयारीत आहे। तर IDBI बँकमध्ये ब्रेकआउट यायचा बाकी आहे। तर आपण आता स्टॉकची जर प्राईस पाहिली तर आता 84 to 85 आहे। टार्गेट आहे 160। फर्स्ट टार्गेट असणार आहे 112। सेकंड टार्गेट आहे 167। तर अशा प्रकारे बँकमध्ये आपण ट्रेड घेऊ शकतो। तर हा चार्ट आहे विकली चार्ट आहे। विकली चार्टला केव्हाही वेळ लागतो। तर आजच स्टॉक घेतला तर उद्याच वाढेल असं नाही होत। तर फर्स्ट स्टॉक होता
आपण विकली चार्ट घेतला होता. तर फर्स्ट स्टॉक होता रेन इंडस्ट्री, सेकंड स्टॉक होता नॅशनल ॲल्युमिनियम आणि थर्ड स्टॉक होता IDBI बँक. तर अशा प्रकारचे ब्रेकआउट स्टॉक व्हिडिओ बघायचे असतील फ्रीमध्ये तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.